तर भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला तर वेगळी भूमिका घेणार असल्याचं रोहित पवार यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये म्हटलेलं होतं. पाहूया त्यावेळी रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलं होतं. की सत्तेत तुम्ही पण जाणार, तुमचा पक्ष सत्तेत जाणार. आता चांगल्या पत्रकारांनी जर तरचे प्रश्न विचारून असं म्हणतात, पण तरीसुद्धा ही एक आपण वेगळी केस म्हणूया, कारण ह्याच्यामध्ये शक्यता अमाप आहेत आणि समोर ओपन आहेत. परम्युटेशन कॉम्बिनेशन अनेक समोर आहेत तिथे. अशी समजा भूमिका जर असेल पक्षाची की भाजपसोबत जाऊया, तर अशाच रोहित पवारांची काय भूमिका असेल? माझी विरोधात राहूया. तर पण खुद्द पवारसाहेबांनी सुप्रियातांनी अशी भूमिका घेतली तरी पण माफी मागावी लागेल आणि मला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही त्यांना पवार म्हणजे अशा केसमध्ये तुम्ही शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना सोडणार? पण मला विश्वास साहेबांच्या विचारावर मी आहे. शक्यता म्हणून विचारलं. शक्यता होऊच शकत नाही. साहेब भाजपवर जाऊ शकत नाही. नाही, जाऊ शकत नाही, पण मधल्या काय चर्चा आमच्या ज्या कानात त्याच्यामुळे तुम्हाला विचारलं. पण तुम्ही म्हटलात स्पष्टपणे, आता कशाला त्याच्यावर तुम्ही मागे जातात की तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल अशा केसमध्ये जर पाटील जर निर्णय घेतला तर. आता एखादी बैठक ठेवली, मी ऑफसेट आहे, दादा कुठं तरी काल असतील, आज आहेत विधान भवनामध्ये, नसतील काल ते कुठल्या एखाद्या दुसऱ्या प्रोग्राम असेल त्याच्यामुळे ते नसतील, किंवा आता पवार साहेब आहेत तर फॅमिलीमधले दोघं एखाद्या वेळेस म्हणून, किंवा ते नाही गेलं तरी बाकी सर्वजण आहेत, तर साहेब आहेत म्हणल्यावर एखाद्या दिवस आता साहेब होते तर सुप्रियाताई नाही, असं थोडंच असतंय. आता खासदार म्हणून मला काही एवढं ही नव्हतं, पण मी इथं असल्यामुळे मी साहेब येणार आहेत म्हणल्यावर मी साहेबाबरोबर होतोच काल. त्याचा अर्थ काही वेगळा कुणी लावावा असं नाही वाटत. पण अशी चर्चा करतात बाहेर की रोहित पवार एनडीए मध्ये जाण्यासाठी त्यांचं समर्थन नाहीये, कुठेतरी त्यांचा राग यावरती आहे. आता एनडीएत कोण जाणार हेच मला माहित नाही, त्याच्यामुळे त्यांना राग असायचा आणि काय आमच्यात काही विषय नाही आहे. तुम्हाला मीडियातच कुठं चर्चा मला माहीत नाही. ज्यावेळेस आम्हाला कळेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगू.